स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। आज एक सुंदर असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे। बघा, मी जेव्हा सेवा करती आहे तेव्हा दिव्यामध्ये वेगवेगळे आकार हे तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता की थंबनेल वरती एक नागाचं चित्राचा एक हे झालेला आहे, तर ते सोमवारी झालेलं आहे। तर ते का झालं, मी महादेवाची पूजा करत होती त्यामुळे ते म्हणजे खाली पिंड आहे, वरती शेषनाग आहे, असं ते झालं आहे। म्हणजे देवाने माझी सेवा ही स्वीकारली आहे। याचा अर्थ असे, ज्या वेळेस आपण कुठलीही सेवा करतो किंवा कुठलेही काम करतो त्यावेळेस अग्नीला साक्ष मानलं जातं। अग्नीशिवाय कुठलंही शुभ काम हे केलं जात नाही। बघा, तुम्ही कुठलंही काम बघा, अग्नी ही लागते म्हणजे लागतेच। ज्या वेळेस आपण मंत्र उच्चार करतो, आपल्या इष्ट देवताचे चिंतन करतो, सेवा करतो, आपले मन ज्यावेळेस एकाग्र होते, मनामध्ये कुठले विचार नसतं, मन भरकटत नसतं, आपण जी सेवा करतो आहे त्यामध्ये आपण पूर्ण लक्ष आहे, अशा वेळेस आणि आपल्या मनाला शांती भेटत आहे, अशा वेळेस दिव्यामध्ये असे आकार हे तयार होतच असतात। प्रत्येकाला याचा अनुभव आलेलाच असेल। न आलेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आमच्या पण दिव्यामध्ये असं काही होतंय म्हणून। तर याचं गुरुवारी बघा, तुम्ही महाराजांचं प्रतिमा दिव्यामध्ये तयार झालेली आहे, ती पण तुम्ही बघा कशी, म्हणजे कशी वेगवेगळे होतात। काही तर असं असतं की कळतच नाही नेमकी काय आहे ते बघा। आणि मी याचं काय करते तर प्रत्येकाच्या दिव्यामध्ये हे असं काही ना काही होत असतं। कोणाची चंद्रकोर होत असते, कोणाचे असे फूल होत असतात। ज्या दिवशी जास्त भक्ती सेवा होते, आपलं मन दुसऱ्याच्या विषयी वाईट विचार करत नाही, फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण करत असतं, अशा वेळेस दिव्यामध्ये असे खूप छान छान आकार तयार होत असतात। याचं काय करायचं तर हा आपल्याला भेटलेला देवाचा आशीर्वाद आहे। मी याचं काय करते तर म्हणजे ते खाली पडल्यानंतर मी ते उचलून घेते आणि एका कागदामध्ये ते ठेवत असते। ज्या वेळेस महत्त्वाचं काम असतं, कुठलंही बाहेर जाण्यासाठी महत्त्वाचं काम असतं, त्यावेळेस मी काय करते तर तेलामध्ये त्याची पेस्ट करायची, तेलामध्ये ती आपल्या कपाळाला लावायची आहे। असं केल्याने आपलं जे काही काम आहे ते पूर्णत्वास जातं, देवाचा आशीर्वाद आपल्या संग कंटिन्यू राहत असतो। बघा, असे खूप खूप छान छान अनुभव येत असतात प्रत्येकाला। तुम्हाला पण जर येत असेल तर नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।